नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत। आरोग्य भरती गट क आणि ड निकालाला कशा प्रकारे वेग येणार आहेत, त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी काय आदेश दिले आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र सध्या कशा प्रकारे परिस्थिती आहेत, कशा प्रकारे तुमची सर्व प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भात ही न्यूज आहेत। शेवटपर्यंत बघा। विनंती करतो, चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही महत्त्वाची न्यूज आहेत। ही न्यूज आणण्याचा उद्देश एवढाच आहे की ही जी पदभरती होत आहे गट क आणि ड याची कशा प्रकारे लवकरात लवकर सर्व नियुक्ती आणि सर्व प्रक्रिया होणार आहेत। कारण की कोरोना आलेला आहे महाराष्ट्रात, कोरोना संकटाचा पुनर्जन्म। दिवसभरात तब्बल 14 रुग्ण, आरोग्य विभागात मोठ्या हालचाली। तर विद्यार्थी मित्र, हालचालींना वेग आलेला आहे आणि माननीय मंत्र्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांसोबत तात्काळ बैठका बोलवल्या आहेत, सर्व निर्देश दिलेले आहेत। तसंच ही जी पदभरती राबवली गेली याचासुद्धा मनुष्यबळाची कमी होऊ नये यासाठी शासनाने लवकरात लवकर मनुष्यबळ हे घेतलं आहेत, घेण्याची तयारी दर्शवलेली आहे। तर विद्यार्थी मित्र, महाराष्ट्रात अचानकपणे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचं प्रमाण वाढलं आहे। विशेष म्हणजे दिवसभरात तब्बल 14 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे। कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता महाराष्ट्राचा आरोग्य विभाग प्रचंड कामाला लागला आहे। संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। तर विद्यार्थी मित्र, यावरून असं लक्षात येतं की यापूर्वी कोरोनाचा अनुभव शासनाने, प्रशासनाने, जनतेने घेतला आहे। कशा प्रकारे त्याचा उद्रेक होतो, वाढ होती, कशा प्रकारे सर्व जनजीवन विस्कळीत होतं याचा सर्वांनी अनुभव घेतल्यामुळं ह्या गोष्टीची सतर्कता म्हणून सगळ्यात जास्तीत जास्त जितकं मनुष्यबळ होईल तितकं शासन लवकरात लवकर भरण्याच्या तयारीत आहे। मनुष्यबळ जितकं जास्त असेल तितकं जनतेला त्रास कमी होईल आणि सर्व यंत्रणेला वेग येईल अशा प्रकारे। त्यामुळं हे जी बातमी आणली आहेत या बातमीतून एवढंच सांगायचं आहे की आरोग्य विभाग हे सतर्क झालेले आहेत आणि सगळी पदभरती तात्काळ लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे आदेश आहेत। इतर भरत्यांपेक्षा सर्वात फास्टमध्ये प्रक्रिया फक्त आरोग्य विभाग भरतीचीच होत आहे। तर अशी विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि न्यूज होती। विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे कोरोनाच्या आता टेस्टही सुरू झालेल्या आहेत। महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान घालण्यास सुरुवात केली आहे। कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। काही दिवसापूर्वी केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडल्याची माहिती समोर आली होती। या व्हेरियंटमुळे केरळमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। त्यानंतर आता कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकाच दिवशी तब्बल 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रासाठी खरं तर ही धोक्याची घंटा मानली जाते। महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45वर पोहोचली आहे। यामध्ये मुंबईतील 27, ठाण्यातील 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापुरातील 1 रुग्णाचा समावेश आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची न्यूज आहेत। याच्यावरून एकच स्पष्ट दिसतं आहे की तुम्हाला लवकरात लवकर विद्यार्थी मित्र तुम्हाला जॉईनिंग देणार आहेत आणि तुम्ही कागदपत्र तयार ठेवा, कधी पण नियुक्तीचे आदेश येऊ शकते।